घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक पाहे संचितांचे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरे कृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम, पदांभुज तेजस्फुरदिक प्रदेशम. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. व्यवहार करे संताचा, व्यवहार करे संताचा, व्यवहार करे संताचा, व्यवहार करे संताचा. अरे वार करे संताचा, व्यवहार करे संताचा. मस्तक हे पायावरी, व्यवहार करे संताचा. वार करी संताचा, व्यवहार करी संताचा. मस्तक हे पायावरी, व्यवहार करे संताचा, व्यवहार करी संताचा, व्यवहार करी संताचा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी सालाबाद प्रमाणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, पवित्र असं असणारं आपलं तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वरदविनायक सेवाधाम या ठिकाणी 13व्या वर्षीचा हा उत्सव आज आम्ही सर्वजण साजरा करत आहे. गेल्या वर्षी तपपूर्ती उत्सव या ठिकाणी झालेला आहे आणि यंदाचे 13वं वर्ष आहे. 13व्या वर्षाच्या चतुर्थ दिनी कीर्तन महोत्सव, श्री संकल्पपूर्ती गणेश याग, भजन कीर्तन आणि भजनानंदाचा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी घेत आहे. असणाऱ्या आपल्या या सर्व सेवाधामाचे आपले सर्व परिवारातील सर्व सदस्य यांच्या अथक परिश्रमानं हा सोहळा या ठिकाणी आनंदानं पार पाडत आहे. आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, श्री संत साईबाबा, त्याचप्रमाणे सद्गुरू जोग महाराज आणि ज्यांचं अधिष्ठान या ठिकाणी आहे असे वरदविनायक भगवान या सर्वांच्या आशीर्वादाने
मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात सप्ताहाला कार प्रारंभ झालेला आहे आणि असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक मी तर जिल्ह्याला नाही जवळजवळ महाराष्ट्राला परमार्थाची एक दिशा देणारे एक उत्कृष्ट असं ज्याला आपण संगोपन म्हणू, संयोजन म्हणू, समन्वय म्हणू असे साधणारे आपल्या सर्वांचे परमार्थिक स्नेही महंत गुरुवर्य उद्धवजी बाबा, उद्धवजी महाराज मंडलिक नेवाशेकर यांच्या अथक मार्गदर्शनाने हा सोहळा सुरू आहे. विठला विठला हला, 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 विठला 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 हला, हला. आज आपल्या चतुर्थ दिनी सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा आज गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज बाबा यांच्या आज्ञेनं आज ती माझ्या वाटेला आलेलं आहे. वाट्याला येणं हे सगळ्यात महत्वाचं आमचं परमभाग्य. विठला विठला मला असं वाटतं इतर ठिकाणी कीर्तनाला प्रवचनाला ज्यावेळेस जातो आणि इथं कीर्तन करतो यामध्ये फार मोठा फरक आहे. त्याचं कारण असं आहे, मला असं वाटतं काल बाबा महाराजांची सेवा झाली, आज आमची सेवा आहे. कदाचित लेकरांचं कौतुक पाहण्यासाठी हा उत्सव असा. विठला विठला आणखी एक सांगतो, इतर ठिकाणी कीर्तन प्रवचन करत असताना थोडा संकोच, थोडी भीती वाटते. सचिन तेंडुलकर नेहमी म्हणायचा, इंग्लंडमध्ये खेळायला गेलो, ऑस्ट्रेलियात खेळायला गेलो, पाकिस्तानमध्ये खेळायला गेलो की भीती वाटते, पण भारताच्या पिचवर खेळायला भीती वाटत नाही. मला वाटतं माझ्यासाठी होम ग्राउंड आहे. विठला विठला म्हणून सर्वप्रथम मी बाबांचे ऋण व्यक्त करतो ज्यांनी या ठिकाणी सेवेचा योग आलेला आहे. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी सगळी दिग्गज मंडळी उभी आहे. तर सगळी दिग्गज मंडळी मीच थोडंसं पोरका आहे याच्यात, पण हरकत नाही, घेतील मला सांभाळून. या संपूर्ण सप्ताहासाठी नेहमी त्यांचं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. माझे गुरुबंधू अतिशय बंधुवत माझ्यावरती त्यांचं प्रेम असतं. हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे गायनाचार्य म्हणून लाभलेली सर्व दिग्गज मंडळी हरिभक्तीपरायण थेट गंगापूरवरून आलेले आमचे बाबासाहेब महाराज सातपुते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दुसरे हरिभक्तीपरायण अशोक महाराज निरफळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दुसरे परमार्थिक स्नेह गुरुबंधू हरिभक्तीपरायण नंदू महाराज भगत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नेहमी परिसरात असो, जिल्ह्यात, तालुक्यात नेहमी आमच्या संगतीला राहून आम्हाला सेवेचं सहकार्य करतात असे हरिभक्तीपरायण विराजी महाराज मगर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दुसरे आबासाहेब महाराज कोळशे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण जे परंपरेचे आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या परंपरेचे असणारे भगवानजी महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझे दुसरे तेही अतिप्रिय स्नेही, ते थेट त्यांनी सकाळी मला 9ला फोन केला, बाबा कीर्तन किती वाजता? म्हटलं 10ला सुरू होतं. म्हटले येणं होईल का? म्हटलं होईल, नाही झालं तर तुमच्यासाठी मी कीर्तन थांबवतो. असे जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांचे असणारे सध्याचे त्या ठिकाणी सेवा करत असणारे हरिभक्तीपरायण अंकुशजी महाराज जगताप हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराजांनाही धन्यवाद देतो. सुंदर असं मृदंगाची साथ आमचे हर्षल महाराज आहेत, आमचे विष्णुकांत महाराज आहेत. आणि अगदी 5वी पासून शिक्षणाची आम्हाला ज्यांनी परंपरा दाखवली आणि आताही परमार्थाची परंपरा किंवा परमार्थात असणारं त्यांचं मार्गदर्शन नेहमी असतं असे आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण निंबाळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुवर्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मनीष तिवारी गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विनेकरी महाराज खर्डे, आमचे शेळके काका असतील, नामदेव अण्णा असतील, भाऊसाहेब महाराज काळे या बाजूने उभे आहेत, आमचे किसन दादा, ही सर्व मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचं की ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप चालतोय, कारण आता कालच्या कीर्तनात आपण ऐकलं, रात्रीच्या कीर्तनात आपण ऐकलं, पुढची पिढी सुसंस्कारित व्हावी, काहीतरी संस्कार लागावेत म्हणून नेहमी बाबांचा हट्टाच असतो. आणि त्या अट्टाहासाचं प्रतीक म्हणून सर्व बालगोपाल मंडळी आजच्या कीर्तनासाठी उभे आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी परिचयाचे आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण कीर्तनाला न्याय देण्याचा प्रयत्न. विठाला विठाला. आणि सगळ्यात
आभार ज्यांचे मानावं अशी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम की नेहमी चतुर्थी असेल, सप्ताह असेल, आमचे हरिभक्तीपरायण रविभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनात नेहमी महाराजां बाबांसाठी किंवा आम्हाला एकदम असं पाठबळ देणारे आमचे कृष्णा महाराज मोरे असतील, प्रसादजी महाराज तरवडे असतील, त्याचप्रमाणे नेहमी सहकार्य, काही अडीअडचण आली की आम्ही त्यांना फोन करतो, आमच्या शंका निरसन करतात. असे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाची सेवा पाहत असणारे आमचे झिने सर, या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी पैठणचे शांती ब्रह्म ज्याला आपण म्हणतो असे एकनाथ महाराज यांचा अभंग या ठिकाणी घेतला. मला अभंग दुसरा घ्यायचा होता. विठाला 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 हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांबद्दल काल बाबा महाराजांनी सांगितलं. मी आता पुढे थोडस जास्त उहापोह करत नाही. एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात की आवडीने आणि शुद्ध भावानं जर भगवंताचं नामस्मरण केलं, भक्ती केली, आवडीने भावे हरिनाम घेसी, तर आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो भगवंत आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतो. दत्तभाऊ सगळ्या संकटातून बाहेर काढतो. आणि जीवन जगत असताना सुखाचे दुःखाचे भोग जीवनात येतच असतात. आलेल्या सुख दुःख याचा विचार न करता, कुठल्याही गोष्टीचा खेद न मानता आपण जीवन जगत राहावं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कारण तो सगळ्यांचा सांभाळ करतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, आणि तो सगळ्यांचा सांभाळ करतो म्हणून एक दोघाला कसं सोडेल. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सगळ्यांचा सांभाळ करतो, मग सोडणार तरी कसा आहे. तुझं मोकलीला ऐसे नाही. आणि महाराज म्हणतात चौथ्या चरणात, जशी आपली स्थिती आहे, जैशी स्थिती आहे तैशा परीरा आहे, कवतुक तू पाये संचिताचे. आणि शेवटच्या चरणात एकनाथ महाराज सांगतात, जे काही भोग आपण भोगतो ते प्रारब्धवश भोगतो. आणि प्रारब्धाला तू जर बदलायचं, प्रारब्ध बदलू शकत नाही. सोपं सांगतो, परमार्थ केल्याने संकट येत नाही असं नाही, पण आलेलं संकट टळत नाही असं नाही, पण कळत नाही परमार्थाची ताकद. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. विठाला विठाला आवडी संदर्भानं जर आपण विचार करू गेलो तर भगवंताच्या आवडी संदर्भानं, आवड तर आपल्याला बाहेरंगी बघताना सगळ्यांना भगवंताची दिसते, पण अंतरंगातून दिसेलच असं सांगता येत नाही. काही बाहेरंगाना दिसेल, पण खरं सांगतो अंतरंगापासून किंवा हृदयापासून जर भगवंताचा शुद्ध भावानं भक्ती केली तर तो भगवंत कुणालाही सोडत नाही. महाराज देव आहे, महाराज तो अज्ञात शिकते आहे. महाराज ती डोळ्याने दिसत नाही, पण नाही म्हणून चालत नाही, कारण हे सगळं जे चालतं ते त्याच्या सत्तेने चालतं. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, हे तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी वेदासी बोलणे, वेदासी बोलणे, सूर्याची चालणे, तुझी सूर्याची चालणे, तुझी बोले, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सगळं चालतं. महाराज आपण काय करतो, तुझ्या सत्तेने वेदाशी
सूर्याचे चालणे तुझ्या सत्य, सूर्याला तो चालवतो. आणखी सांगेल, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. पुढे सांगतात, म्हणून देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. त्याच्या सत्यानं चालतं महाराज. सगळ्यात आणखी थोडं सांगून जातो, ज्यांचा अभंग आपण घेतला त्या एकनाथ महाराजांची एक एकनाथी भागवतात ओवी आहे. भगवंतानं सगळ्या सृष्टीची निर्मिती केली, पशु पक्षी झाडं झुडपं सगळं काही बनवलं. पण भगवंतानं विचार केला, सगळ्यांना जीवदान दिलं पण कुणी माझ्याकडे येत नाही, म्हणत नाही देवा बरं झालं तू जन्माला घातलं. पशु काय पाप पुण्य नेन ती, उत्तम मध्यम भोग भोग येते. पाप पुण्याचा विचार त्यांच्याकडे नाही, हा फक्त आपल्याकडे आहे. देवानं विचार केला, सगळ्या सृष्टीची निर्मिती केली, कुणी येत नाही, म्हणत नाही देवा बरं झालं तू जन्माला घातलं. सोपं सांगू का, ग्रामपंचायतच्या वार्डाच्या असून तो सदस्य, त्यानं त्या वार्डात चांगलं काम केलं आणि वार्डातली लोक जर म्हटले नाही भाऊसाहेब बरं झालं तुम्ही आमच्या वार्डात चांगलं काम केलं, त्या सदस्याला चैन पडत नाही. देवाला तरी कसं आवडेल. विठ्ठला सगळ्या सृष्टीकडे भगवंतानं बघितलं आणि विचार केला, अरे मी सगळ्यांना जीवदान दिलंय, कुणी माझ्याकडे येत नाही. मग उभी ऐका एक ना ती भागवतातली, देखून सृष्टी ते सुखची न वाटे देवा ते, मग मानवी प्रकृती ते बनविले बहु आदरे. भगवंतानं सृष्टीकडे बघितलं आणि मग मानवी प्रकृती ते बनविले बहु आदरे, आदरानं बनवलं. मला असं वाटतं ज्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला आदरानं बनवलं त्याच्यात आपण अनादरानं वागतो आणि म्हणून आपल्याला दुःख होतंय. विठ्ठला आदरानं बनवलं. बघा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं काष्ट काय, जया आदरे पूजले पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. आदरानं भगवंतानं पूजावा आणि अंतकाळाच्या वेळेला विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. मला हे सांगायचंय, आदर भाव, आदरानं भगवंतानं तुमची आमची निर्मिती किंवा आदरानं बंधुभावानं जीवन आपण जगावं. पण आपण जर अनादरानं त्यात वागलो तर दुःख आहे महाराज. म्हणून सुखाचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर एकच करायचं, त्या भगवंताला शरण जायचं. कारण दुसरीकडे शरण जाऊन उपयोग नाही महाराज. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण. मी जी एकू किंवा ऐशी अनन्य योगे, विकले काया जीवे अंगे, तयाचे काय एक सांगे, जे मी सर्व करी. किंवा जनाबाई म्हणते, ऐसा संता शरण देवाला शरण जा म्हणते. संतांनाच का घेतलं त्याचं कारण सांगतो. देव कलियुगात डोळ्याने दिसत नाही, संतांच्या रूपाने देव असतो. म्हणून जनाबाई सांगते, संतांची सेवा केली ही भगवंताची सेवा आहे. कारण प्रमाण आहे, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून संतांना शरण गेलं तर ते भगवंताला शरण घेण्यासारखं आहे. कारण शरण जाण्यासाठी योग्य तोच आहे महाराज. दुसरा आपण कोणाला आपण दुसरीकडे शरण जाऊ ते स्वार्थानं जाऊ, पण भगवंताला शरण जात असताना तिथं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. आणि भगवंताकडे कुणी गेलं तर देव म्हणत नाही कोण उचणीचं काही नाही. भगवान तिष्ठे भाव भक्ती देखून. अभंग बघा, संपूर्ण अभंग. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाचीचा झाला पाडेवार, सजन कसा विकू लागे मस, माळ्या सावत्याचं खुरपू लागे. विठ्ठल विठ्ठल आपण असं करतोय. देव कलियुगात डोळ्याने दिसत नाही. मग देवाचे रूप सांगितलं जाय. एक सुभाषित आहे, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष दैवतम, मत्वा गुही निषेवत सदा सर्व प्रेम. सोपा अभंग आहे.
बापे अवघे देवाची रूप. मी सांगतोय प्रस्तावना कशासाठी करतोय, ज्या निमित्तानं आपला सप्ताह या ठिकाणी महोत्सव सुरू आहे तो श्री गणेश जयंतीच्या निमित्तानं आहे. आणि आज गणपती बाप्पाचं चिंतन आपण का करतोय महाराज? कार्तिक स्वामी गणपती बाप्पा दोघं भावंड, पण गणपती बाप्पाला का मान मिळाला? आई वडिलांचे आशीर्वाद लवकर प्राप्त करून घेतले म्हणून. विठ्ठल विठ्ठल. आज कुठली पूजा असेल तर कार्तिक स्वामीचं चिंतन होत नाही, गणपती बाप्पाच होतं, कारण आशीर्वाद अगोदर प्राप्त. मला असं वाटतं जीवनात जर आशीर्वाद पाठीशी असते तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्याला जात असते. काय होतं महाराज पांडवांकडे? कौरवांकडे भरपूर सगळं होतं, पांडवांकडे काही नव्हतं दादा, पण फक्त आईचे आशीर्वाद होते म्हणून सगळ्या गोष्टी घडल्या. विठ्ठल आणखी सांगून जातो, आई वडिलांचे आशीर्वाद कधी वाया जात नाही. उदाहरण आपल्या समोर आहे, ज्या निमित्तानं आता आपला सप्ताह महोत्सव या ठिकाणी घडतोय गणपती बाप्पाचं. बरं, गणपती बाप्पाचं चिंतन केल्यानं काय होतंय आता तुम्हाला नवीन सांगण्याची काही गरज नाही. बघा, आता एक 8-10 दिवस 15 एक दिवस झाले अंगारकी झाली भाऊ उमरेकर महाराज भाऊ. त्या चतुर्थीच्या दिवशी आम्ही अक्षरशः हँग झालो, हँगच म्हणतो मी त्याला. कारण त्या दिवशी आम्ही असं बघितलं, इतर तर आहेच, कुणाला काय कुणाला काय कुणाला काय, पण जवळजवळ 10 महिला बाळाला घेऊन इथं दर्शनाला आल्या होत्या. विठ्ठला विठ्ठला. दर्शनाला घेऊन का आल्या? मग आलेल्या कुणी पेढे घेऊन येत होतं, कुणी काय, आणि सांगत होतं बाबा काही आमच्या डोक्यात नव्हतं, इथून जाता जाता गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलं, मनात फक्त इच्छा व्यक्त केली आणि इच्छा पूर्ण केली. आणि त्या चतुर्थीच्या दिवशी किंवा पाठीमागं आलेल्या अनुभवामुळं यंदा गुरुवर्य बाबांनी या ठिकाणी संकल्पपूर्ती गणेश यागाचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. त्या गणेश यागाला बसल्यानंतर निश्चित आपल्या मनातले संकल्प पूर्ण होतील. त्या ठिकाणी आता मनेश तिवारी गुरु या ठिकाणी बसलेत. गुरूंच्या मंत्रोच्चारानं तो याग होतोय, म्हणून परत आवाहन करतोय ज्यांना कुणाला यागाला बसायचं असेल, अजून 2 दिवस बाकी आहे. बरं, यागाला फार काही नाही, 1 तासाभरात मला वाटतं तो याग होतोय. म्हणून आपल्या मनातले संकल्प जर सिद्धीला जावेत असं वाटत असेल तर त्या गणपतीच्या ठिकाणी, गणपतीच्या चरणी, वरद विनायक भगवंताच्या चरणी याग करणं तितकंच महत्वाचं. विठ्ठला विठ्ठला. पण डोळ्याने तो दिसत नाही, या रूपाने आपण त्याची भक्ती करू शकतो. कारण भक्ती केल्याचा परिणाम काय, की समोर आपण ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी उत्सव साजरा करतो याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे महाराज? काय पाहिजे महाराज? म्हणून अनमोल किमतीचा नरदेव भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिला, तो वेगळ्या कामासाठी गेलेलाच नाही महाराज. देवी दिला देव भजना भगवंताच्या भजनासाठी दिलाय महाराज, किंवा भगवंताच्या चिंतनासाठी दिलाय महाराज. मला असं वाटतं ज्या कामासाठी दिला दान तयाचे करेन मी चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्याचं चिंतन करावं, पण आपण या जीवनात आल्यानंतर चिंतन कमी चिंता जास्त करतो. मला असं वाटतं चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं, कारण चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्र विशेषता, सजीव दहते चिंता आणि निर्जीव दहते चित्ता. मला असं वाटतं चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं, कारण चिंतन केल्यानंतर या दुःखातून बाहेर काढण्यासाठी तो निश्चित धावून येतो. विठ्ठला विठ्ठला. काही लागत नाही महाराज दुसरं. गीता सांगते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रहेत. किंवा आणखी आहे, यत करोशी यत दसनाशी यजीवशी ददाशी यत यत तपस्यशी कौंतेय तत पुरुष. जे काय तुम्ही त्यातलं मला अर्पण करा. देवाला दुसरं काही लागत नाही. आणि देवाचं एक ब्रीद आहे बरं का, देव फुकट कोणाला काही देत नाही. देशी तेव्हा देशी
ऐसा असची उदार. कधी काळी बोटाला जखम झाली, टार दिशी साडीचा पदर फाडला आणि थोडा चिंधी बोटाला गुंडळली. भर सभेत वस्त्रहरण होतंय, साड्या देवानं पुरवल्या. विठला विठला. मग काय घेतो देव आपल्याकडून? देव आपल्याकडून दुसरं तिसरं काही घेत नाही महाराज. देव घेतो सेवा आणि देव घेतो भाव. देव दुसरं काही घेत नाही महाराज. आणि अंतकरणापासून केलेली सेवा ती कधी वाया जात नाही. म्हणूनच मला वाटतं बाबांच्या संकल्पनेत श्री वरद विनायक सेवा धाम हे नाव आलंय. बघा 12 वर्ष पूर्ण झाले, 13वा वर्ष या ठिकाणी सुरू आहे. पण 13वे वर्ष सुरू झालं, आज ताग आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेवे कमी पडली नाही महाराज. यात आपण सगळे आहोत महाराज. ज्याच्या वाट्याला जी सेवा येईल ते तन मन धनानं गुंजाळ माणसं करतात, तन मन धनानं करतात. पहिल्या वर्षी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. काल उद्घाटनाच्या वेळेला अण्णासाहेब म्हस्के पाटील बोलले, आपल्या मार्गदर्शिका शालिनीताई विखेही बोलल्या. या ठिकाणी आश्रम होतात, नित्यनेम सुरू होतो, पण तो टिकेल असं नाही. अपवाद मला वाटतं महाराष्ट्रात एकच केंद्र आहे, ती म्हणजे श्री वरद विनायक सेवाधाम. विठला विठला. इथं कुणाला अट्टहास करावं लागत नाही निर्मळ साहेब, कुणालाही करावं लागत नाही. मनापासून उत्स्फूर्तपणे सेवा घडते महाराज. आता या ठिकाणी जवळजवळ आम्हालाही सेवा करून 13 वर्ष झाले. इथं कधी कोणाला अट्टहास करावा लागत नाही, आग्रह करावा लागत नाही. आणि बाबाचं एक सांगणं आहे आपल्या सर्वांना, आपण सर्व मंडळी या ठिकाणी आहात, कोणाला जास्त आग्रह अट्टहास करू नका. जशी होईल तशी सेवा होती, भगवंताला ते प्रिय असते. आणि मला वाटतं न मागता मिळतं ते कशासाठी सारखं असतं, ते दुधासारखं असतं. आणि ओरबाडून घेतलं जातं ते रक्तासारखं असतं. विठला विठला. मग सहज सहज जेवढं शक्य आहे ना महाराज, त्यात ती भक्ती चांगली शोभून दिसते महाराज. आणि जास्त अडखळत किंवा त्रास देत. आता बघा या ठिकाणी सप्ताहाची पत्रिका तयार झाली. सप्ताह वाटत असताना काही प्रतिक्रिया आल्या. म्हणजे तुम्ही संध्याकाळी काला का ठेवता? सगळीकडे काले दुपारी होतात, म्हणले तुमचा काला संध्याकाळी. पण खरं सांगू का, याच्या मागचं कारण सांगतो. बाबांचं असं म्हणणं आहे, आपण सप्ताह दिवसा करतो, म्हणजे सकाळी संध्याकाळचे कीर्तन असतात. काल्याचं कीर्तन जर आपण संध्याकाळीच ठेवलं तर जे दानशूर दाते योगदानवाले असतात, कुणाला नोकरी असते, कुणाला शेतीचे कामं असतात, कुणाला काय काम असतं, आणि ते सगळेजण सकाळी येऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांची सुट्टी 5 वाजता होते. आणि म्हणून काला सगळ्यांच्या सोयीनुसार संध्याकाळी आपण ठेवतो. विठ्ठल मी आता त्यांची आठवण काढली आणि ते हजर झाले. ही गणपती बाप्पाचीच कृपा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सेवाधामाच्या मार्गदर्शका, एकदम आईसारखं प्रेम तुमच्या आमच्यावरती करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष माननीय शालिनीताई विखे या ठिकाणी उपस्थित ताईंनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. सांगत होतो, सेवा जी आहे ना महाराज, सेवा केलेली कधी वाया जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करा सेवा, आली जीवावरी तरी वेळ प्रसंगी जीवावर जरी आली तरी सेवा करण्यात कसर सोडू नये. महाराज एक मला बाबांच्याच कीर्तनातलं एक वाक्य मला आठवतं. सेतू बांधण्याचं काम सुरू आहे. जे ते ज्याच्या पद्धतीनं कोणी वाळू टाकतं, कोणी माती टाकतं, कोणी काय टाकतं. छोटीशी खारुताई होती, बाबाच्या कीर्तनातलं उदाहरण. छोटीशी खारुताई होती, ती देखील लुडबुड करायची. प्रभू रामचंद्रांना बघितलं, अरे कोणी दगड टाकतं, कोणी वाळू टाकतं, कोणी माती टाकतं, ही खारुताई काय करते, एखाद्या दगडाखाली जर सापडली तर नाक जीव जाईल तिचा. म्हणून थोडं बारीक लक्ष देऊन बघितलं. आणि खरं सांगू का, लहानात लहान गोष्टीकडे जो लक्ष देतो ना, तोच मोठा असतो. विठ्ठल विठ्ठल. माणसं फुकट मोठी होत नाही हो, फुकट मोठी होत नाही. या समाजात माणसांचा तुटवाडा नाही असं नाही, पण कामाच्या माणसाचा तुटवाडा. विठ्ठल विठ्ठल. आठवलं म्हणून सांगतो. मुलगा वडील फिरायला निघाले. प्रवास जहाजाना होता, समुद्रातून निघाले. आणि मुलगा थोडा खेळकर होता. मुलं खेळकरच असतात. तो मुलगा काय करायचा, वापरास जे पाणी पिण्यासाठी नेलेलं होतं ना, ते पाणी जास्त नासवायचं, जास्त नासवायचं. वडील म्हणाले, अरे वेड्या, तुला कळतंय का, आपला प्रवास 15 दिवसाचा आहे आणि तू पाणी निष्कारण पाणी नासू नको, गरजेपुरतं घे, जास्त नासू नको. तो मुलगा काय करायचा, घ्यायचा, थोडं प्यायचं, फेकून द्यायचं. एकदा दोनदा झालं, वडील बोलले. नंतर तो शांत राहिला आणि वडिलांना बोलला,
तोच बोलला काय नाही. आजचे मुलं वडिलांना बोलतात विठ्ठल विठ्ठल. म्हटलं बाबा तुम्हाला कळतंय का, तुम्ही पाणी नासू नका, पाणी नासू नको, गैरवापर करू नका म्हणता. अहो बाबा तुम्हाला कळतंय का, ज्यातून आपण प्रवास करतोय ते सगळं पाणीच आहे ना म्हटले. जरी आपल्या जवळचं पाणी संपलं, आपण समुद्रातून परत बुडवून घेऊ शकतो ना म्हटले. आणि तुम्ही काय म्हणता पाणी नासू नको. बाबांनी सुंदर उत्तर दिलं. बाबा म्हणाले बाळा तू म्हणतो ते बरोबर आहे, पण जे आता जे तू नासवतो ना ते पिण्यायोग्य आहे, आणि जे संपल्यानंतर तू समुद्रातून घेणार आहे ते पिण्यायोग्य नाही. तसं समाजात योग्यतेची माणसं थोडी आहे. समाज मोठा आहे पण योग्यते सगळेच असतील असं नाही. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कबरदा काही अपेक्षित नाही भगवंताला आपल्याकडून. भगवंताना फक्त आपण केलेली शुद्ध भावाने केलेली अंतकरणापासून केलेली भक्ती भगवंताला आवडते. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. वर मध्ये एक आहे वर मध्ये एक आहे लोगा शून्य सारोने तेथे त्रिकुट असे करेगा दान मिळे नाही ते. महाराज काही लागत नाही देवाला आपल्याकडून, फक्त शुद्ध भाव. आणखी एक प्रमाण सांगेल, देवाकाराने भाव तस्मात काही न लगे भावाचे कारण, काही न लगे एक भावची लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. जगद्गुरु तुकाराम महाराज त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात की देवाला दुसरं काही लागत नाही. विठाला विठाला भावाने केलेली भक्ती. आणि मला असं वाटतं या सेवाधाम मध्ये गेल्या 12 वर्षापासून आता 13व्या वर्षात आपण पदार्पण करतो. या ठिकाणी ज्या ज्या भक्तांनी सेवा केली ती शुद्ध भावानंच केली, आणि शुद्ध भावाने केलेल्या भक्तीचं फळ मला वाटतं एकही व्यक्ती असा याच्यात बसला नाही की त्याला त्याचा प्रत्यय आलेला नाही. विठाला विठाला
भगवंताने केलेली भक्ती कधी वाया जात नाही. मी खारुताईचं सांगत होतो महाराज. सेतू बांधण्याचं काम सुरू आहे महाराज. खारुताई लुडबुड करते. बाबांच्या मुखातले वाक्य आहे, आठवलं म्हणून सांगतो. भगवंताने विचार केला, कुणी दगड टाकताय, कुणी वाळू टाकताय. खारुताई लुडबुड करते. कदाचित एखादा दगड पडला तर तिचे प्राण जातील. भगवंतानं बारीक लक्ष देऊन बघितलं, ती खारुताई पुलाच्या कामाला मदत करत होती. तू का म्हणे सत्य कर्माभावे सह्य याय ना, याप्रमाणे बघितलं. ती काय करायची, समुद्राच्या पाण्यात जायची, अंग ओलं करायची, बारीक रेतीत जायची, उलटी पालटी गडवाडा लोळायची आणि त्या केसाला थोडी रेती चिकटायची. ती अलगदपणे यायची आणि ज्यांनी खडे दगड वाळू टाकली त्याच्यावर येऊन अंग झटकायची. भगवंतानं बघितलं, अरे सगळे काम करतात, हिलाही सेवा करावीशी वाटते, पण तिला हात नव्हते, तिला फक्त पाय होते. पण इच्छाशक्ती जर असेल ना तर अशक्यातलं अशक्य काम माणूस पूर्ण करू शकतो. विढाला विढाला बघितलं भगवंतानं आणि त्या प्रेमानं खारुताईला घेतलं हातावरती आणि तिच्या हातावरती शाबासकी दिली. महाराज आजही असं म्हणतात की खारुताईच्या अंगावर असणाऱ्या रेषा ते भगवंतानं दिलेल्या सेवेच्या शाबासकीचं फळ आहे. विठाला विठाला म्हणून सेवेचं फळ मी फक्त एक उदाहरण सांगितलं. सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही महाराज. फक्त अंतःकरणापासून सेवा करा, भगवंत दिल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण ती ज्ञात अज्ञात शक्ती अशा डोळ्याने तर दिसत नाही, पण मगाशी आपलं चिंतन झालं, पण नाही म्हणून चालत नाही महाराज. म्हणून त्याची शुद्ध भावना ज्या वेळेस आपण भक्ती करतो ना, बरं भक्ती करण्यासाठी काही वेळ काळही लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. हरिबोला देता हरिबोला घेता, हरिबोला बटता हरिबोला दळता, हरिबोला काढता हरिबोला एकांती, हरिबोला एकांती. सगळं करत असताना आपण त्याचं नाम चिंतन प्रगट पसारा. वा, सुंदर प्रमाण दिला महाराज. बाकीचं काही करण्यापेक्षा एक गोष्ट अंतःकरणापासून करा. शुद्ध भावानं त्या भगवंताला शरण जा. कारण देव आपण म्हणतो, रूप जरी वेगवेगळे असली तर एकच आहे महाराज. जया जीवासना तया तैसे पूर्वावे किंवा अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी बाप रखमा देव रखून बाणले कैसी महाराज. म्हणून अंतःकरणापासून शुद्ध भावाने केलेली भक्ती काही वाया जात नाही. आणि वाया जात नाही म्हणजे त्याचा प्रत्यय येतोच महाराज. म्हणून एक गोष्ट करावी, अंतःकरणापासून मिळेल त्या वेळेला आहे त्या स्थितीत आपण भगवंताचं नामस्मरण करावं. भगवंत आपल्याला संकटातून बाहेर काढतो आणि ते आवडीनं करावं. अभंगाचं आवडीने भावे हरिनाम घेणे, आवडीने भावे हरिनाम घेणे, आवडीने भावे हरिनाम घेणे.
वाजवा नाही यांच्यासाठी. वा, ही खरी परमार्थाची श्रीमंती आहे महाराज. आणि महाराष्ट्रात एकच व्यक्ती अशी आहे ती कलाकारांची कदर करतो, ते म्हणजे महंत उद्धवजी महाराज. हा आनंद दुसरीकडे नाही महाराज. हा फक्त आपल्या सुरेगाव असेल, वरदविनायक असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान असेल महाराज, ही पर्वणी फक्त इथं आहे. आणि मला असं वाटतं ही पर्वणी ऐकून ऐकून श्रोते सुद्धा आता असे विठ्ठल झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आवडीने जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं, शुद्ध भाव ठेवून आवडीने भावे, हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म. चिंतेचं जर हरण करायचं असेल ना महाराज, चिंता जर पळवायची असेल ना महाराज, चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, पण कधी त्याला इथं साठवलं म्हणून. विठ्ठल विठ्ठल कंठी धरीला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश. एवढंच एक वाक्य. त्या भगवंताला जर हृदयात धारण केलं शुद्ध भावानं तर सगळीकडे प्रकाश आहे महाराज. म्हणून शुद्ध भावानं केलेलं कधी वाया जात नाही महाराज. आणि आपली चिंता करणारा तोच आहे ना, दुसरं कोण आहे महाराज. म्हणून या मूर्ती लोकात कुठल्याही गोष्टीचा खेद करायचा नाही, नेहमी आनंदात राहायचं. पण आनंद आपल्यापासून कितीतरी अंतरावर आहे महाराज. आपलं काय झालंय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळ सगळं आहे पण आपण त्याला इकडं तिकडं शोधतो, भटकतोय महाराज. इतकं सुंदर आता या ठिकाणाची निर्मिती झाली. याच्या अगोदर कुठं असं महिन्याच्या वारीला जाण्यासाठी परिसरात जवळ असं काही ठिकाण नव्हतं. बाबांच्या संकल्पनेतून हरिभक्तीपरायण आमचे कचरू पाटील नाना असतील, त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिदान झालं. आणि एक मनात विचार, एक मनात काहीतरी आलं. सहज बसलेले असताना बाबांच्या गणपती बाप्पा मित्र म्हणून स्वप्नात आले असं समजू, कारण बसल्यानंतर गप्पा होतात. मनात आलं काय करायचं काय करायचं, पण गणपती बाप्पाच आले. आणि म्हणून गणपती बाप्पाचं या ठिकाणी वरदविनायक धाम या ठिकाणी उभं राहिलं महाराज. आणि या ठिकाणी धाम उभं राहिल्यापासून मी तर मगाशी तुम्हाला बोलून गेलो, संकल्प मनातले पूर्ण करतोय. परत एकदा सांगतो, म्हणून संकल्पपूर्ती गणेश यागाला जास्तीत जास्त संख्येने बसा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण तर दुःखातच आहोत महाराज. सुख जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मानवा तू शोधून पाय. जो देखे वो दुखिया बाबा सुखिया नाही राजा. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. ओ जो देखे वो दुखिया बाबा. सुंदर प्रमाणे सगळे दुःखी आहेत महाराज. पण दुःखाचं कारण एकच आहे. सध्या बघा आपण सगळेजण असे टेन्शन मध्ये ट्रेस मध्ये आहोत महाराज. वास्तविक पाहता टेन्शन ट्रेस घेण्याचं काही कारण नाही. अनमोल किमतीचं नरदेव भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिलेला, मला वाटतं देहाची जर किंमत खरंच कळाली तर माणूस दुःखी होणार नाही. आणि सुख जर कुठं असेल तर त्या भगवंताच्या भक्ती सुख आहे महाराज. जगी सर्व सुका लागी करीशी तळमळ परी तू पंढरीशीच आहे. सुख पाहिजे आहे ना महाराज, त्याच्याच चरणी समर्पित व्हा, भाव शुद्ध द्या महाराज. पण आपल्याला आपल्या जवळ आहे. मी सांगत होतो तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलंस. आपलं कसं झालंय माहितीये का, आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्याच्या घरी गायी असतात. गायी म्हटल्यानंतर गोचिड होतातच गायीला. सोपं ज्ञानेश्वर महाराजांची ओळ आहे. गायीला गोचिड होतात आणि तो गोचिड असा थोडासा अवघड ठिकाणी गायीच्या काशेत लपतो. काशेत पवित्र काय आहे, दूध आहे. पण गोचिड ते दूध न पिता रक्त पितो. मला असं वाटतं हे उदाहरण फार महत्वाचं आहे महाराज. आपल्या जवळ काय आहे, दूध आहे. पण गोचिड दूध न पिता रक्त पितो महाराज. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी तुझेच्या पत्रा परी ते अभिर्ण गोचिड अशुद्ध काय निगती. आणखी पुढे सांगितलं जातं चिखलात कमळ उमलते,
चिखलात चिखलात आणि सध्या कमळच उमललेलं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. चिखलात कमळ उमलतंय, कमळाच्या बुंद्याजवळ बेडूक असतो, पण सुगंध कोण घेऊन जातं महाराज? फुलपाखरू मधमाशी कोणीतरी घेऊन जातं आणि बुंद्याजवळ असलेल्या बेडकाला त्याचा आनंद मिळत नाही. तसं आपलाय महाराज. का कमल गंध आणि दरदोरी नांदोनु कैकीची घरी परी परागू सेवीचे भ्रमरी जवळीला चिखलूची उरी. विठ्ठल विठ्ठल. समाधान सुख आपल्या जवळच आहे महाराज, पण आपण त्याला इकडं तिकडं शोधतो महाराज. इकडं तिकडं शोधायची काहीच गरज नाही. भगवंताचं रूप मूर्तीत आहे, भगवंताचं रूप फोटोत आहे. आपल्या हृदयामध्ये कोण आहे महाराज? ममय वंश जीवन आस्था हृदयामध्ये मी राम किंवा सर्वागटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक. तुमच्या आमच्या हृदयस्थित कोण आहे महाराज? विवेकानंद परमहंसाकडे बसलेले असायचे. मित्रांनी विचारलं, विवेकानंद अरे तुमचे गुरु म्हातारे झाले अजूनही त्यांच्याजवळ का बसतो? आणि साहजिकच लोक असं हिनवतात बर का, म्हणून सांगतो. गुरु म्हातारे झाले रामकृष्ण परमहंस, तुम्ही अजून त्यांच्याजवळ का बसता? पण स्वामी विवेकानंदानं सांगितलं, मला जवळजवळ बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं मिळाली, पण 2 प्रश्नाची उत्तर अजून मला मिळाले नाहीत. म्हटलं कुठले 2 प्रश्न? मला पहिला प्रश्न आहे मी कोण आहे, मला आत्मतत्वाची ओळख झाली नाही. आणि माझा दुसरा प्रश्न आहे मी इथं कशासाठी आलो? इथं म्हणजे वरद विनायकला कीर्तनाला नाही, या मूर्ती लोकातच कशासाठी आलोय? या 2 प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. बराच काळ गेला. मित्रांनी परत विचारलं, अरे आता गुरु फार म्हातारे झाले असतील, म्हटले अजूनही त्यांच्याजवळ का बसतो? पण खरं सांगू का, परमार्थात वय वाढलं की ताकद, आणि कुटुंबात प्रपंचात वय वाढलं की ताकद कमी होते. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू नारायणगिरी महाराज बघा, जीवनात प्रसंग जोपर्यंत धडधाकट होते तोपर्यंत कितीतरी वेळ 4-4, 5-5 तास कीर्तन करायचे. नंतर थोडेसे थकले, पायाला थोडी जखम झाली. आता बाबांच्याच मुखातून ऐकलेले साधक मंडळी म्हणायचे, त्यात आपले बाबाही होते, महाराज आता तुम्ही उभं राहून कीर्तन करू नका, तुमच्या पायाला जखम आहे, तुम्हाला त्रास होतो. नारायणगिरी महाराज एवढा के बोलायचे, आवताचा बैल जर बसला तर तो बसतो, म्हणून मला बसून कीर्तन करायचं नाही. विठ्ठल त्या बैलाच्या गळ्यात शिंगातली माठवट अशी वर बांधायची आणि त्या माठवटीला धरून कितीतरी दिवस तासन तास कीर्तन करायचे. मला वाटतं त्यांनी वयाचा विचार केला नाही, वयाचा विचार केला नाही, आणि तुम्हाला आम्हाला दिशा देण्याचं कामही त्याच महात्म्याने केलंय. विठ्ठल विठ्ठल. आठवलं म्हणून सांगतो. त्यांच्या मुखातला एक किस्सा कीर्तनात सहज बोलून गेले बाबा. म्हटलं जीवनात दशा जर व्हायची नसेल ना, तर जीवनात दिशा गरजेची आहे. ती दिशा कुठं मिळतं सांगू का? साधू संतांना शरण गेल्यानंतर भगवंताच्या भक्तीतच जीवनाला दिशा मिळते. सुंदर आहे ते सांगायचे. कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र दगडा मागं पळतं, वाघाला जर दगड मारला तर वाघ दगड कुठून आलो ते पळते. मग आता आपण कुठं पळायचं ते आपण ठरवा. विठ्ठल दिशा बदलली की दशा होते जीवनाची महाराज. म्हणून दिशा जर जीवनाला चांगली असेल तर निश्चित जीवन सुंदर आहे, आनंद आहे आपल्या जवळ आहे. मी तिथून थोडं बाजूला गेलो होतो, परत त्या ठिकाणी येतो. समाधान आनंद तो आपल्या जवळ आहे. मंगेश पाडगावकर किती सुंदर सांगतात, आता मिळालं परत मिळालं सांगता येत नाही, म्हणून या जीवनावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जीवन आता मिळत किती नरदेव दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. तुम्ही आठवा मधून दुर्लभ आहे ना महाराज, तो मिळाला आहे ना, मग त्यात आनंद आपल्या जवळ आहे. शोधतो इकडं तिकडं. काय झालं, प्रभू रामचंद्र वनवासाला होते. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई आणि वनवासाला होते तिघही. नारदाची आणि रावणाची भेट झाली आणि रावण महर्षीने मुक्तीचा मार्ग विचारला नारद महर्षींना. म्हटले मला मुक्ती हवी, काय केलं पाहिजे? म्हटले काय नाही, भगवंताच्या हाताने तुला जर मरण आलं तर तुला मुक्ती मिळेल म्हटले. आणि तसंही गीता सांगते ना, अंतकाले जमावेव स्मरण मुक्त कलेवर, किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुखा पालन, या न्यायाप्रमाणे अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाव मुखात आलं तर गती चांगली मिळते. आणि देवाच्याच हाताने जर तुला मरण आलं तर याच्यापेक्षा मोठी मुक्ती काय आहे म्हटले. मग काय केलं पाहिजे? काहीच करू नको म्हटले. प्रभू रामचंद्र आता पंचवटीत वनवासाला आहे, सीता माहितीत आहे, लक्ष्मण आहे. तू एक काम कर, तू जा तिथं, काही तुला जे करता येईल ते कर, भगवंताशी फक्त वैर कर म्हटले. वैर कर म्हणजे दुश्मनी, वैर कर.
पण वैर करत असताना गाडीचा डॅश मारू नको, बांध करू नको, शिवाय शाप देऊ नको, काही करू नको. मग काय करू? पत्नी हरण सगळ्यात मोठा गुन्हा आहे म्हटले. तू जा आणि सीतेला पळवून आण म्हटले. तू तिथं जाताना सीतेला पळवत असताना राम तुला बघतील आणि देवाच्या हातानं तुला काहीतरी युद्ध होईल, लढाई होईल, तुला मरण येईल म्हटलं. रावण म्हटलं आहे. मग आपल्याकडे मारीच नावाचा राक्षस होता, त्याला सांगितलं काहीच करू नको, ते सकाळी तिथं बसलेले आहेत ना, त्यांच्या समोरून फक्त धावत जा म्हटले. असा पण सोनेरी हरिणाचं मृगाचं रूप धारण कर, बाकीचं मी बघतो. बघा कल्पना, प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण सकाळी बसलेले आहेत. हरण समोरून धावत गेलं, सोनेरी हरण. तसं ते मायावी होतं, हरण नव्हतंच, ते राक्षसानं रूप घेतलं होतं. समोरून धावत गेलं, सीतामाईनं ते बघितलं आणि सीतामाईनं प्रभू रामचंद्राला लगेच सांगितलं, बघा समोरून जे हरण धावत चाललं ना, तुम्ही त्याची शिकार करा, त्याची कातडी काढून आला. कशासाठी? मला त्याचे वस्त्र बनवायचे आहेत म्हटले. सीतामाईने रामाला असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रानं क्षणाचा विलंब लावला नाही, लगेच तयार झाले. आज आम्हाला लोक नावं ठेवतात तुम्ही बायकोच ऐकता. अरे देवानं ऐकलं ना राव, इच्छा देवानं पूर्ण केली. विठ्ठल विठ्ठल. सोनेरी मृग धावत चालला, सीतेने इच्छा व्यक्त केली. प्रभू रामचंद्र गेले कशासाठी? सोनेरी मृग दिसला म्हणून प्रभू रामचंद्र गेले. त्या असणाऱ्या मारीच नावाच्या मृगानं भगवंताचा आवाज काढला. लक्ष्मणा धाव संकट आलंय, आणि सीतामाईनं सांगितलं जा, तुमच्या भावाला काहीतरी संकट आलंय. लक्ष्मण जात नव्हते, सीतामाई म्हटले जा, जावं लागलं. लक्ष्मण गेले आणि तीच संधी रावणानं शोधली. सीतेला काय केलं? भिक्षुकाचा वेश धारण केलं, कारण मायावी होते, कुठलंही रूप धारण करू शकत होता. रावणानं भिक्षुकाचा वेश धारण केला, सीतामाईला पळवलं आणि आणून कुठं ठेवलं? कुठं? हा, रोप वाटिकेत, अशोक वनात ठेवलं, म्हणजे लंकेत ठेवलं. मला सांगा, लंकेत सीतामाई आल्या, पण सीतामाईला आनंद होता का हो? सीतामाईला वाटायचं देव जवळ पाहिजे, पती राम, प्रभू रामचंद्र जवळ पाहिजे. आता मला सांगा, थोडं मागं चला, देव जवळ होता तेव्हा कशात मोह गुतला? सोन्याच्या हरणात. आणि सगळी लंका सोन्याची होती. आनंद वाटला का? देव जवळ असा वाटला. दृष्टांत याच्यासाठी, पटवण्यासाठी महाराज, जसं तसं ते घडलं तसं आपल्याही जवळ असतं, पण आपण त्याला दुसरीकडे शोधतो आणि दुःख होतं महाराज. विठ्ठल कुठेही शोधण्याची, तो आपल्या जवळच आहे, अंतर्यामी तो भगवंत आहे ना महाराज, त्याला कुठेही शोधण्याची गरज नाही. म्हणून आवडीने भावी हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखे गाता हरपले चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे. देव सगळं करतो महाराज, कोण म्हणतो करत नाही महाराज? महाराज चोखा महाराज कुठल्या जातीचे धर्माचे याचा विचार भगवंताने केला नाही महाराज. प्रसंग एक सांगून जातो, पहिल्या चरणाला समर्पक आठवला म्हणून सांगून जातो. पत्नीचं बाळंतपण होतं, गरोदर होती. काही दिवसात पत्नी बाळंत होणार होती, पण वारी निघाली. सगळे वारकरी वारीला निघाले आणि चोखा महाराज देखील वारीला निघाले. पण चोखा महाराजाची पत्नी म्हणते, मी तुम्हाला वारीला जाण्यापासून अडवत नाही, पण एक काम करा, तुमच्या बहिणीला, माझ्या ननंदेला इथं माझ्यासाठी आणा आणि तुम्ही वारीला जा. पण वारकरी एकदा जर वारीला जर निघाले किंवा वारीचे दिवस जर जवळ आले तर वारकरी शांत राहत नाही. बघा, काही हालतमध्ये जातात, काम सोडून जातात. पेरणी जरी असली महाराज, तो वारीहून आल्यावर पेरणी करू रावसाहेब पाटील असं म्हणतात लोक. चोखा महाराज वारीला निघाले, आठवण राहिली नाही बहिणीला घरी पोहोच करायचं. चोखा महाराज मंदिरात गेले, भगवंताच्या समोर उभं राहिले आणि दर्शन घेतायत. देवानं बघितलं, अरे माझा चोखा इथं आलाय. चोखा महाराज इथं आले, पत्नीचं बाळंतपण कोण करेल? आता तुम्हाला प्रश्न असा पडेल, चोखा महाराज पांडुरंगाच्या मूर्तीसमोर गेले, देवासमोर उभं राहिले आणि देवाला कसं काय कळालं चोखा महाराजांची पत्नीचं बाळंतपण? पण देव आहे महाराज, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परे हरची न लगे, किंवा अंतरीची घेतो पाहे जोडे भावाची. कळतंय देवाला. असं म्हणतात, भगवंतानं त्या रात्री पंढरपूरहून भगवंत निघाले, चोखा महाराजांच्या घरी आले. मध्यान्ह रात्र होती, रात्री आले, दाराला कडी वाजवली.
माझी बहीण झाला सारंगदार वैने उघडादार हाकावारी कोण म्हणतो त्याला चिंतन देवाला सगळ्याची चिंता आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. आणि महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतच तो सगळं जाणतो सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐशे नाही. आणि सगळं त्यानंच केलं ना महाराज काय तुमच्या आमच्या हातात आहे महाराज. मी मगाशी बोलून गेलो तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याचे चालणे तुझ्या त्याच्या सत्तेने किंवा आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो ठेविले अनंते तैशीचे राहावे चित्तू असू द्यावे समाधान. म्हणून जशी आपली स्थिती जशी आपली देवानं ठेवलं माणसानं तसं राहू कारण त्याला तुमचं आमचं नाही सगळ्यांचं बघायचं आहे महाराज. म्हणून महाराज म्हणतात जरी आपल्या जीवनात येणाऱ्या गोष्टी प्रारब्धवश असतात महाराज कारण प्रमाण सांगतो जे जे असेल प्रारब्धी ते न चुके कर्म कधी होणारा सारखी गती कर्मरेषा प्रगटे. प्रारब्धाला तुम्ही आम्ही टाळू शकत नाही. प्रारब्धानुसार तुम्हाला आम्हाला जीवनक्रम जगावा लागतो महाराज. मग प्रारब्धाला जर बदलण्याची ताकद जर कशात असेल तर एकनाथ महाराज म्हणतात ते भगवंताच्या नामच अभंगाचं शेवट. हरे कृपे मुखी गाता हरपले चिंता त्यांना ये मागुता जन्म घेणे. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा प्रारब्ध कसंही असेल तर भगवंताच्या कृपेने त्याचा नाश होतो असं एकनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात. म्हणून आपण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी जमलेला आहात. वरदविनायक सेवाधाम या ठिकाणी मला वाटतं सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाची पहिल्या सत्राची कीर्तन रूपी सेवा मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमलेला आहात. सर्वजण एकदा हात वर करा आणि त्या भगवंताचं नामस्मरण आपण विठोबा प्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि एकाच अभंगावरती थोडंसं बोललो मी. जे सुचलं म्हणतो गुरुवारी बाबांच्या सान्निध्यात राहून सेवा वरदविनायक सेवाधामाची करत असताना जे काही मला शिकायला मिळालं महाराजाच्या सान्निध्यात राहून जे काही शिकायला मिळालं तेच मी तुमच्यासमोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणून समज गायक वादक मंडळी आमची गुणीजन मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा
वरद विनायक सेवा धामाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली हा विठ्ठल जय जय हा माऊली राही विचारिला तुवा म्हणे ज्ञानेश्वरा कापाया बेटी टाळकरी मंडळी बसून घ्यायचे. धन्यवाद महाराज. आपल्या वर्धनेक भगवतांच्या या पावन परिसरामध्ये आपल्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण व आपल्या सर्वांचे आधुनिक मार्गदर्शक हरिभक्तपरायण महंत गुरुवरे बाबा उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या कुलशर मार्गदर्शनाने व उत्कृष्ट नेतृत्वाने सुरू झालेला आपला हा श्री गणेश जयंतीनिमित्त भजन कीर्तन व संकल्पपूर्ती गणेश याग महोत्सव. या महोत्सवातील आज दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील कीर्तनरूपी सेवा लोणी भूषण व आपल्या या वर्धेवन साहेबधामच्या सेवा कार्यातील आध्यात्मिक सेवेची गुरुवरे बाबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठी जबाबदारी सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्यांनी आजपर्यंत केलंय ते हरिभक्तपरायण भारत महाराज धावणे महाराजांच्या सुरसया वाणीतून आपण सर्वांनी कीर्तन श्रवण केलं. वर्धेवन सेवाधाम परिवार गुरुवरे बाबा व सर्व भक्त परिवाराच्या वतीने मी महाराजांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार मानतो व या ठिकाणी महाराजांचा सन्मान गुरुवरे बाबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. हरिभक्तपरायण भारत महाराज धावणे यांचा सन्मान गुरुवरे बाबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. बाबांचं कायम म्हणणं असतं, बाहेरच्यांचा आपल्याला अभिमान जरूर असावा पण घरच्यांचाही स्वाभिमान असला पाहिजे. यानंतर गायनाचार्य विराट